पुढल्या वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। प्रयागराजला झालेल्या कुंभमेळ्यासाठी 3 वर्षापासूनच कामं सुरू करण्यात आले होते। आपल्या महाराष्ट्रात होणारा कुंभमेळा हा जागतिक दृष्टीने बघितला तर अत्यंत मोठा महामेळा मानला जाऊन या कुंभात राज्यासह संपूर्ण देश भक्तिसागरात न्हाऊन निघतो। नाशिक क्षेत्र हे प्रभू श्रीरामचंद्र यांचं वन निवास असल्यामुळे पवित्र स्थान मानलं जातं। या प्रक्रियेत सरकारने देखील आता मोठ्या प्रमाणावरती विविध कामं करण्याचं ठरवलं आहे। 35,000 कोटींची कामं या खास कुंभमेळ्यासाठी करायची आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अखिल भारतीय संत समितीसह राष्ट्रीय कार्य समितीच्या 2 दिवसीय बैठकीनंतर संत संमेलनात समारोपावेळी ही घोषणा करण्यात आली। तपोवनातील स्वामीनारायण मंदिर येथे ही घोषणा करताना अनेक संत महंत उपस्थित होते। भाविकांना गोदावरीच्या निर्मळ आणि प्रवाही पाण्याचा पवित्र स्थान करता यावे म्हणून बऱ्याचशा उपाययोजना केल्या जाणार आहेत। आपल्या नद्या केवळ 4 ते 6 महिने वाहत्या असतात आणि निदान त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचा प्रवाह 12 महिनेही वाहक राहावा असे मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणतात। यावरून हे कार्य अत्यंत गंभीरपणे करण्यात येत आहे असं आपण समजलं पाहिजे। उत्तर प्रदेश सारख्या राज्यात गेल्या वर्षी जी व्यवस्था करण्यात आली होती ती अभूतपूर्व होती, पण त्यामुळे देश विदेशातून कोट्यावधी भक्तांनी त्या ठिकाणी हजेरी लावली। पुढील महाकुंभ नाशिकमध्ये आहे, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक येथील परिक्रमा मार्ग, त्याबरोबर रेल्वे स्थानकातील सुविधा, घाटांची संख्या आणि घाटांची लांबी हे वाढवणं, त्याचबरोबर जुन्या मंदिराचं संवर्धन करणं, काही मार्गांचं रुंदीकरण करणं यासह ओझर विमानतळाचा विस्तार करणं वगैरे विकास कामे आगामी कुंभमेळ्याला स्मरणीय करतील यात काही वादच नाही। सध्या नाशिक 2-4 लोकांच्या भोंदूगिरीमुळे दररोज वृत्तपत्रांमध्ये स्थान मिळवत आहे। मुख्यमंत्र्यांनी भोंदूगिरी करणाऱ्यावरती देखील कडक कारवाई केली जाईल असा इशारा देऊन टाकला आहे। आजच्या संत महंत कार्यक्रमात देशभरातून आलेले अनेक साधू संत उत्साहाने हजर होते, कारण नाशिक हे अत्यंत पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे। या शहराची शान म्हणजे या ठिकाणी होणारा कुंभमेळा असतो। दर 12 वर्षांनी प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक येथे हा कुंभमेळा पार पडला जातोय। अकबर बादशहाच्या काळात त्याने अशा सोहळ्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं अशी एक आख्यायिका आहे। मुस्लिमांना जसं हजचं महत्व आहे तसंच महत्व कुंभमेळ्यालाही दिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता असं देखील म्हटलं जातं। धर्मवेड्या मोगल बादशहामधील सर्व धर्म समभावाचा स्वीकार करणारा हा अकबर बादशाह होता असंही सांगितलं जातं। कुंभमेळ्याला जसं धार्मिक महत्व आहे तसंच आर्थिक दृष्ट्याही लाभ होऊ शकतो। उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीत गत कुंभमेळ्यात बरीचशी मोठी रक्कम जमा झाली आहे असं देखील सांगितलं जातं। एक गोष्ट नक्की आहे की ती म्हणजे उत्तर प्रदेश सरकारला जे कार्य करण्यासाठी 3 वर्षे लागली तेच कार्य महाराष्ट्र सरकार त्यापेक्षा अर्ध्या वेळात करू शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय महाराष्ट्राच्या आत्मीयतेशी जोडला दिसतो, कारण महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे। वारकरी संप्रदायासारखा फार मोठा भक्तीचा मेळा इतर कोणत्याही राज्यात दिसत नाही। आता सरकारनेच सनातन धर्माच्या या महान मेळ्यासाठी गंभीरपणे काम सुरू केलेलं दिसतं, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे। नाशिक येथे स्थायी स्वरूपात संत नगरी निर्माण करण्याचेही सरकारचा विचार आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिल्याने तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे आगामी कुंभमेळा अविस्मरणीय ठरेल यात काही शंका नाही। खरं तर नाशिकचा हा कुंभ महाकुंभ ठरणार आहे असंही आम्हाला वाटतं। अशा प्रकारे महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारा हा कुंभमेळा देशाच्या कानाकोपऱ्यातून संत महात्मांना आदराने आमंत्रित करण्यासह सर्वसामान्य भक्तांनाही आगळ्या वेगळ्या भक्तिपर्वासाठी प्रेरक ठरेल। त्यामुळेच कुंभमेळा महाराष्ट्राला ललांभूत ठरेल याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही।